वेलकम टू नीता झोन. आज आपल्याला खमंग असं पारंपरिक मेथकूट जी माझी आत्या म्हणजेच माझ्या सासूबाई करायच्या तसंच मी तुम्हाला दाखवते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण मी पुन्हा लिहीन. तुम्ही कपानं घ्या, वाटीनं घ्या, पण हे प्रमाण एकदम अचूक आहे. जे काही प्रमाण घ्याल त्याला हरभऱ्याची डाळ 4 वाटी, उडीद डाळ म्हणजे ह्याच्या निम्मी आहे ती पहा. ही 4 वाटी असेल तर हे 2 वाटी असं म्हणून ह्याच्या डबल ही हरभरा डाळ आहे. त्याच्यानंतर हे तांदूळ आहेत, बारीक तांदूळ 1 वाटी घेतलेली आहे. जाड पोहे 1 वाटी. त्याच्यानंतर गहू 1 वाटी, मूग डाळ 1 वाटी. त्यानंतर धणेसुद्धा 1 वाटी घेतलेले आहेत. जरा कमी घेऊ शकता, माझ्याकडे आणखीन खमंग लागतं म्हणून मला 1 वाटी मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मोहरी छोट्या छोट्या वाट्या आहेत पहा. या मोहरी 1 वाटी छोट्या वाटीनं, जिरे 1 वाटी, मेथ्या एकदम पाऊण वाटी घेतलेली आहे मी, पूर्ण भरलेले नाही, हळकुंड बारीक करून घेतलेला आहे. ह्या सुक्या मिरच्या आहेत एक 10-12. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये तुम्ही पाहू शकता मिरे आहेत अगदी छोट्या वाटीनं नैवेद्याच्या पाव वाटी, वेलदोडे, लवंगा, जायफळ घेतलेला आहे, हिंग आहे, खडा हिंग एकदम बारीक करून घेतलेला तो हिंग आहे. नंतर दालचीन आहे आणि सुंठ आहे. सुंठसुद्धा खलबत्त्यात बारीक करून आपल्याला हे सर्व जिन्नस आपल्याला काय करायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. प्रथम डाळ, नंतर एकानंतर एक भाजायचं आहे, एकदम भाजायचं नाही आहे. एक एक सर्व आपण भाजून घेऊयात. खमंग भाजायचे, बारीक गॅस करून भाजायचं आहे. हरभरा डाळ एकदम गुलाबीसर होईपर्यंत आपण ती भाजायची आहे. ह्यालाच जास्त वेळ लागतो. तुम्ही पाहू शकता डाळ छानशी आता भाजलेली काढून घेऊया आणि आता उडीद डाळ भाजून घेऊया. गुलाबी रंगावरती उडीद डाळसुद्धा भाजून घ्यायची. उडीद डाळ बिलकुल खमंग भाजली आहे. आता ही काढूयात आणि आपण आता गहू आणि मूग डाळ भाजून घेऊया. गहू हलके होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे. गहू काढून घेऊयात. मूग डाळ भाजलेली आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता तांदूळ छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे. तांदूळ भाजलेले आहेत, पाहू शकता गुलाबी रंगावरती तांदूळ. आता यामध्ये धणे आणि हे पोहे एकत्र भाजून घेऊयात. यातच मी ह्या सुक्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. ही जी सुंठ आहे ती थोडी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊयात. ही बारीक केलेली जी सुंठ आहे ही याच्यामध्ये मी गरम करण्यामध्ये टाकते. हे आता काढून घेऊयात. सर्वात प्रथम हळकुंड घेऊया. आता यामध्ये मोहरी, जिरे, दालचीन, लवंग, मिरे, मेथ्या, जायफळ, वेलदोडे बारीक करून हे छान आपण भाजून घेऊया. आणि सर्वात शेवटी हिंग दळून आणल्यानंतर आपल्याला हिंग म्हणजे आपण जेव्हा मेथकूट दळून भरत असतो ना हा हिंग मिक्स करायचा. आणि जर खडा हिंग असेल तो आत्ताच खलबत्त्यामध्ये कुटून दळताना घालायचं. हे गॅस करून आपण भाजून घेऊया. मोहरी अशी तडतडायला लागली की पूर्ण मसाला भाजला असं समजूयात आणि गॅस बारीक करूया. तुम्ही पाहू शकता वेलदोडे सुद्धा असे मोठे झाले. त्याचा अर्थ सर्व मसाले भाजलेले आहेत. हे छान एकत्र करूया. आणि शेजारी एक घर घंटी आहे, म्हणजे दळून आणते. गिरणीमध्ये एवढं खमंग होत नाही, पण घर घंटीमध्ये घरगुती दळून देते.
ते मेथकूट खूप छान होतं. माझी आई हे जात्यावरती दळायची. अशा पद्धतीनं घंटागाडीतनं हे मेथकूट आपण अशा पद्धतीनं जे भाजलेले मेथकुटाचं साहित्य होतं ते घरघंटीतनं मी दळून आणलेलं आहे आणि पूर्ण असं दाबून भरायचं आहे त्याला एका ह्याच्यामध्ये, म्हणजे जाळी होत नाही. ओके, पूर्ण असं दाबून भरायचं आहे आणि आपल्याला जे नेहमीला लागतं ना ते आपण वर एका छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं. तर ही आपली कढीपत्त्याची चटणी, मिरचीचं लोणचं, ताक, भरीत आहे, आंबाड्याची भाजी आणि भाकरी आणि त्यावर हा असा वाफाळलेला भात आणि मेथकूट. जे खमंग आपण मेथकूट केले ना ते थोडं ह्याच्यावरती आणि मस्तपैकी त्याच्यावर तुपाची धार. ह्याच्यासारखा चांगला मेनू असूच शकत नाही. नक्की करून पहा. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.